नमस्कार. पत्की हॉस्पिटलच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी डॉक्टर श्वेता कुलकर्णी पत्की हॉस्पिटल येथे गेली 5 वर्ष गायनेकॉलॉजिस्ट म्हणून काम करत आहे. आपण प्रेग्नन्सीत काळजी कशी घ्यायची याबद्दलची शृंखला बघत होतो. त्याचा आज हा 3रा भाग आहे. तर आता आपण त्याला सुरुवात करूया. सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला या संदर्भात काही शंका असल्या तर त्या आत्ता आम्हाला लगेच विचारा. आम्ही लगेचच त्याचं निरसन करू. नमस्कार, मी डॉक्टर शिवांजली खाडे. मी गेली 3 वर्ष पत्की हॉस्पिटल येथे गायनेकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज मॅडमनी सांगितलं तसं आपण आज 3रा भाग अर्थात 3री तिमाही म्हणजेच गरोदरपणातील 6वा महिना, 7वा महिना, 7वा महिना, 8वा महिना आणि 9वा महिना याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. सुरू करण्यापूर्वी आपण काय करूया, पहिल्यांदा रूटीन रेग्युलर प्रेग्नन्सीबद्दल बोलूया आणि मग कॉम्प्लिकेशन्स जे आहेत प्रेग्नन्सीमधले, हाय रिस्क प्रेग्नन्सी याच्याबद्दल बोलूया. तर मॅडम, सगळ्यात पहिला आपण रूटीन रेग्युलर प्रेग्नन्सीमध्ये 3ऱ्या तिमाहीमध्ये जे होणारे चेंजेस शरीरामध्ये असतात आपल्या बॉडीमध्ये, तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगूया. स्टेप बाय स्टेप जर बघायचं झालं तर 3ऱ्या महिन्यात पोटाचा आकार खूप वेगाने वाढतो. कारण 3ऱ्या तिमाहीमध्ये 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यात मुख्य जी गोष्ट गर्भाशयात होत असते ती खूप चटचट वाढत असतं. तर त्या वाढत्या वजनामुळे पोटाचा घेर हा खूप पटपट वाढायला लागतो आणि त्यामुळे स्ट्रेच मार्क यायला सुरुवात होते. आपण गेल्या वेळी बोललो होतो की स्ट्रेच मार्क हे पूर्णपणे अवॉइडेबल नाही आहेत, पण आपण ते थोडेसे कमी करू शकतो मॉइश्चरायझर्सच्या यूजनी. त्यामुळे आम्ही अगदी साधी गोष्ट सगळ्यांना सांगतो, म्हणजे सकाळ संध्याकाळ आंघोळीनंतर थोडंसं खोबरेल तेल कोमट करून आपण वापरू शकता. त्या व्यतिरिक्त दुसरा फरक ह्याच्यात येतो, म्हणजे जसं पोट आपलं वाढू लागतं तसं त्याचं प्रेशर हे मागे आतड्यांवर यायला लागतं. त्यामुळे इनडायजेशन किंवा मळमळणं किंवा गॅसेस होणं किंवा पचनक्रिया सगळीच मंदावणं असे त्रास पुन्हा होऊ लागतात. म्हणजे पहिले 3 महिने उलटी मळमळ होऊन थांबलेली असते, 4थ्या 5व्या 6व्या असतात, मात्र पुन्हा प्रेशर सिम्टम्समुळे हे पुन्हा सगळं 7व्या 8व्या महिन्यात थोडंसं चालू होतं. त्यामुळे एकदम सगळं खाण्यापेक्षा दर 2-2 तासांनी थोडं थोडं खात राहा असं आम्ही शक्यतो पेशंट्सना सांगतो. 3री गोष्ट म्हणजे आतड्याची जी क्रिया आहे ती थोडीशी डिले झाल्यामुळे पुन्हा कॉन्स्टिपेशन, पाईल्स, संडास वाटे रक्त पडणं अशा गोष्टी पुन्हा ह्या कालावधीत सुरू होतात. तर त्यासाठी देखील आहारात पालेभाज्या किंवा आपल्या डॉक्टरांना विचारून त्या प्रकारे स्टूल सॉफ्टनर वगैरे आपण घेऊ शकता. वाढत्या पोटाचं प्रेशर जसं मागे आतड्यांवर पडतं तसं ते वर लंग्सवर पण पडतं. त्यामुळे ब्रेथलेसनेस वाढतो, म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतोय, पटकन इकडनं तिकडे जाता येत नाही आहे, जिनावरती खालती पटपट करता येत नाही आहे, अशा ह्या गोष्टी होत असतात. थोड्याफार प्रमाणात ब्रेथलेसनेस होणं हे ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. मात्र काही पेशंट्सना इतकं धाप लागते की त्यांना रात्रीतनं सुद्धा अनेक वेळा झोपेतनं जाग येते, कारण त्यांना झोपच लागत नाही धापेमुळं. तर तसं असेल तर मात्र आपला ECG किंवा आईचा इको करणं महत्त्वाचं आहे. आता ब्रेस्टमध्ये पण झपाट्यानं 3ऱ्या तिमाहीमध्ये चेंजेस होत असतात. ब्रेस्ट फिडिंगसाठी इंटरनली ब्रेस्ट्स ह्या तयार होत असतात. तर साईज वाढणं, निपल्सचा आकार वाढणं अशा गोष्टी ह्या कालावधीत होऊ शकतात. आणि चेहऱ्यावर देखील सूज निर्माण व्हायला लागते, कारण वॉटर रिटेन्शन वाढतं. काही महिलांना ह्या कालावधीत BP थोडंसं वाढायला लागतं. त्यामुळे चेहऱ्यावर, डोळ्यांभोवती, नाकावर, पायावर अशी सगळी सूज यायला लागते. तर नुसतीच सूज येते आहे आणि BP नॉर्मल आहे असं असेल तर आपण घरगुती उपाय म्हणजे आहारामध्ये थोडंसं पांढरं मीठ कमी खाणं, पायाखाली झोपताना उशी घेणं, सकाळ संध्याकाळ एक 10 मिनटं फेऱ्या मारणं असं करू शकाल. पण जर BP वाढलेला असेल तर मात्र ही सूज म्हणजे लाईटली घेऊन चालणार नाही, त्यावर आपल्याला गोळ्या चालू करायचे उपचार. एक्झॅक्टली. तसंच आता ह्या 3ऱ्या तिमाहीमध्ये बाळाच्या हालचालीला मात्र खूप महत्त्व आहे. त्यालाच आपण डेली फिटल किक काउंट असं म्हणतो. तर ते पेशंट्सला बऱ्याचदा कळत नाही की कसं मोजावं, काय करावं, तर ते पण आपण त्यांना थोडक्यात सांगूया. आता अगदी ढोबळ मनाने आम्ही युजली पेशंट्सना सांगतो की सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत म्हणजे साधारण 12 तासामध्ये बाळ एक किमान 15 ते 20 वेळा हललं पाहिजे. पकडणार तर बऱ्याचदा खूप विगरस मुवमेंट्स
नुसती फ्लिकर आपल्याला जाणवते. Exactly. तर ती जी फ्लिकर असते तीही आपण मुवमेंट पकडून आपण चार्ट ठेवू शकता. आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये ते केलेलेच चार्ट आहे. युजली 8व्या महिन्यापासून देतोच पेशंट्सना. तर इतकं ग्रॉसली आपल्याला ती मुवमेंट मोजायची. समजा असं झालं की 3-4 तास झाले आणि बाळ एकदाही हललेलं नाही आहे, किंवा 12 तास झाले आणि बाळ 15पेक्षा कमी वेळा हललं आहे, किंवा कालच्यापेक्षा आज खूपच बाळाची हालचाल कमी जाणवते आहे, तर मात्र आपण भेटायला येऊ शकता. त्यापूर्वी आपण आईने थोडंसं काहीतरी जर गोड खाल्लं तर सुद्धा, किंवा आईची फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढली तरी देखील बाळाची थोडीशी साखर लेवल वाढून हालचाल व्हायला मदत होते असं म्हणतात. एक्झॅक्टली. दुसरा एक मार्ग फिटल काउंट म्हणजे फिटल किक काउंट मोजायचा म्हणजे सकाळच्या लंचनंतर आणि डिनरनंतर 1 तास ही अगदी काटेकोरपणे बाळाची हालचाल मोजायला पाहिजे. आईनी पोट भरून जेवल्यावर किमान त्या तासात 3 ते 4 वेळा तरी मूव्हमेंट व्हायला पाहिजे. तर अशा 2 प्रकारे आपण मूव्हमेंट मोजायचे असतात. तर ट्विन्समध्ये तर खूपच गोंधळून जातात पेशंट्स. Exactly. ते म्हणतात राईटलाच मूव्हमेंट होती आहे, लेफ्टला होत नाही आहे. तर अगदी ढोबळ मनाने साधारण ट्विन्स असतील तर 12 तासात एक 30 टाइम्स मूव्हमेंट व्हायला पाहिजे. मग ती राईटला झाली का लेफ्टला झाली इतक्या सूक्ष्मपणे त्याच्याकडे बघायची गरज नाही आहे. एक्झॅक्टली. आणि हालचाल कमी होत असली तर काही वेळा मात्र पेशंट खूप गाफील राहतात आणि हालचाल कमी झाली आहे येतच नाहीत. आल्यावर म्हणतात नाही गेले 10-12 दिवस तशी हालचालच कमी आहे, किंवा 5-6 दिवस हालचाल मला अजिबात जाणवलेलीच नाही आहे, पण घरात कामं होती म्हणून आम्ही येऊ शकलो नाही. इतकं देखील ह्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे हालचालीकडे आपल्याला आवश्यक आहे तितकं लक्ष हे द्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं डॉक्टर तुम्हाला गाईड करतील. एक्झॅक्टली. आता मोस्ट प्रोबॅबली लेडीजचं कसं असतं की डिलिव्हरी जवळ यायला लागली आहे, त्यामुळे नेमकं कसं प्रिपेअर करू, बाळासाठी काय करू, स्वतःसाठी काय करू, हे खूप कन्फ्युजन असतं. तर ते प्रिपेअरिंग फॉर बेबी अँड मदर आणि प्लस डिलिव्हरीच्या दृष्टिकोनातून बॅक पॅकिंग कशी असेल. तर आता प्रिपरेशन कधी सुरू करावं, तर आपल्याकडे युजली डिलिव्हरी होईपर्यंत बाळासाठी काहीच आणू नका असं म्हणतात. तर इतकंही आपल्याला गाफील राहून विशेषतः सध्याच्या पॅन्डेमिकमध्ये चालणार नाही. थोडंसं आपल्याला प्रिपरेशन ही 8व्या महिन्यात करावीच लागेल. तर 30-32 वीक्सपर्यंत तुमची प्रेग्नन्सी पोचली तर आता बाळ रेडी आहे बाहेर यायला, त्यामुळे 8व्या महिन्यात ही सगळी तयारी करायला काहीच हरकत नाही. तर ज्या अगदी आवश्यक अनिवार्य गोष्टी आहेत आईच्या आणि बाळाच्या, तर आईसाठी स्वतः सर्वप्रथम सॅनिटरी पॅड, फीडिंग ब्रा, फीडिंग गाऊन, आणि बऱ्याचदा ब्रेस्ट फीडिंगमध्ये लीक होतं दूध, त्यामुळे ब्रेस्ट पॅड जी आजकाल डिस्पोजेबलही मिळायला लागली आहेत तर ती आपण घेऊ शकतो. अगदी ब्रेस्ट पंप वगैरे इतक्यात आणायची गरज नाही. जर तुम्हाला ते लागलं डिलिव्हरीनंतर तर मग आपण ते तेव्हा आणू शकतो. बाळासाठी जर प्रिपेअर आपल्याला करायचं आहे तर बाळासाठी सर्वप्रथम बाळाचे रेग्युलर जे आहेत ते कपडे, बाळाचं नेहमी झोपायला वापरणार आहे तो पाळणा, बाळाच्या आंघोळीचं थोडंसं सामान जे आपल्याला साबण, शॅम्पू, टब वगैरे लागणार आहे ते, आणि थोडीशी इमर्जन्सीसाठी बाळाची औषधं की ज्यामध्ये बाळाला जर ताप आला तर तापाचे ड्रॉप, किंवा बऱ्याचदा तान्ह्या बाळांना सर्दी होते तर सर्दी झाल्यावर त्याचे ड्रॉप, किंवा नाक चोकअप झालं तर छोटा नेझल पंप येतो तसा पंप, अशा गोष्टी देखील घरी आपल्याकडे पाहिजेत. एक्झॅक्टली. थोडंसं मी ह्याच्यामध्ये ॲड ऑन करते की काही महिलांना काय होतं बघा मॅडम की फ्लॅट निपल्सचा खूप त्रास असतो पोस्ट डिलिव्हरी. तर अशा महिलांना माझी ॲडवाईस आहे की हे जर तुम्हाला आधीच रिअलाईज झालं असेल तर 8व्या-9व्या महिन्यापासून दे शुड स्टार्ट पिंचिंग द निपल्स. त्या म्हणजे ज्याच्यामुळे की बाबा ॲटलिस्ट थोडं पॉइंटिंग झालं तर पोस्ट डिलिव्हरी त्यांना त्याची मदत होईल. त्यामुळे तो एक मुद्दा आहे, कारण बऱ्याचदा असं होतं की मग नंतर निपल शिल्ड वापरून सुद्धा खूप त्रास पडतो अशा महिलांना. ओके. सो हे होतं आपलं बॅग प्रिपरेशन आणि प्रिपेरिंग फॉर बेबी. हॉस्पिटल बॅगमध्ये काय काय पाहिजे, तर हॉस्पिटल बॅग देखील 8 मंथमध्ये रेडी पाहिजे, कारण डिलिव्हरी पेन्स कधी येतील आपल्याला सांगता येत नाही. बऱ्याचदा आमची डिलिव्हरी आता नोव्हेंबर अखेरला आहे, मग आत्तापासून का तयारी करायची असा थोडासा आळस करतात महिला. पण एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरीच्या आधी 15 दिवस तुम्ही रेडी राहा असं आम्ही सगळ्यांना सांगतो, कारण एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरीला फक्त 5 ते 10% महिलांच्याच डिलिव्हरी होत असतात. एक्झॅक्टली. त्यामुळे सगळ्यांच्या बऱ्याचदा डिलिव्हरी ह्या थोड्याशा लवकरच होतात. त्यामुळे हॉस्पिटल बॅग ही आपली भरून रेडी पाहिजे. त्यामध्ये सर्वप्रथम आपलं सगळं मेडिकल रेकॉर्ड, म्हणजे अगदी पहिल्या सोनोग्राफीपासून ते पहिल्यांदा जे रक्तलघवीचे रिपोर्ट केले होते, जो डबल मार्करचा रिपोर्ट केला होता, ते सगळं पाहिजे. त्या व्यतिरिक्त जर काही ट्रीटमेंट घेऊन दिवस राहिले असतील, समजा बाबा लॅप्रोस्कोपी केली होती किंवा IUI केलं होतं, तर त्या सगळ्या ट्रीटमेंटचे डिटेलमध्ये फाईल, किंवा जर लहानपणी त्या पेशंटचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं आहे, गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन झालं आहे, किडनी स्टोन आहे,
त्याच्यावर फाईल्स जर असतील तर त्या फाईल्स पाहिजेत. ह्या व्यतिरिक्त काही केसेसमध्ये पेशंट्सना एपिलेप्सी म्हणजे फिट येणं किंवा अस्थमा असे देखील त्रास असतात किंवा संधिवात असतो. तर अशा पेशंट्सनी ते देखील त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स हे सोबत ठेवायला पाहिजेत. कधीकधी पेशंट्सना ॲलर्जी असते की कुठल्या सल्फा ग्रुपची म्हणा किंवा एखाद्या पेन किलरची ॲलर्जी असते आणि ते घाई गडबडीत घरात पेन्स चालू झालं किंवा ब्लिडिंग चालू झालं तर ते लक्षात राहत नाही. त्यामुळे ते ठळक अक्षरात आपल्या फाईलच्या वरती लिहिलं पाहिजे की आय एम ॲलर्जिक टू डॅश डॅश डॅश. त्यामुळे ते तुमच्याही लक्षात राहील आणि डॉक्टरांच्याही ते वेळोवेळी लक्षात राहील. जर आपला निगेटिव्ह रक्तगट आहे तरी ते देखील फाईलवर मोठ्या अक्षरात आपल्याला घालायला पाहिजे, म्हणजे ते तुमच्या आणि डॉक्टरांच्या सगळ्यांच्याच लक्षात येईल. आता हे झालं आपलं मेडिकल दृष्टीनं. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी हॉस्पिटलमध्ये आणायची ते म्हणजे आपलं ओळखपत्र, कारण आपल्याला जन्म दाखल्यासाठी ते लागतं. त्यामुळे पॅन असेल किंवा आधार असेल ते आपल्याला आणायला लागेल. जर इन्शुरन्स असेल तर इन्शुरन्सचे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतात इन्शुरन्ससाठी काय डॉक्युमेंट्स लागणार आहे, पण किमान एक रफ आयडिया की बाबा आम्हाला हॉस्पिटलकडून हे पाहिजे आणि त्यासाठी आम्ही हॉस्पिटलला हे सबमिट करायचं आहे, किमान एवढं तरी तुम्हाला माहीत पाहिजे. आणि आता बाळासाठी तान्ह्या हे सुरुवातीला जे कपडे असतात ते युजली हॉस्पिटलकडून मिळतात, पण नंतर कपडे, न्यूबॉर्न डायपर्स, बाळाची मच्छरदाणी आणि थोड्या बाळाच्या इतर गोष्टी म्हणजे टॉवेल किंवा प्लास्टिक शीट वगैरे हे घेऊन यायला पाहिजे. तसंच आईसाठी आईचं रेग्युलर जे टॉयलेटरीज आहेत, टूथब्रश किंवा शॅम्पू वगैरे ते सगळं, त्याबरोबर फीडिंग ब्रा, पोस्टपार्टम अंडरवेअर आणि फीडिंग गाऊन हे देखील आपण त्या बॅगमध्ये घालून ठेवायला पाहिजे. एक्झॅक्टली. आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे माझी नॉर्मल होणार का सीझर, हा सगळ्यात कॉमनेस्ट क्वेश्चन पेशंटचा असतो. आणि दुर्दैवाने म्हणजे मला तरी कितीतरी वेळा पेशंट्स एक डायरेक्टली म्हणालेत की तुम्ही तर सीझरच करता सगळ्यांचं. हे खूप कॉमनली लोकांना असं वाटतं की मुद्दाम सीझर केलं जातं किंवा आमची नॉर्मल का नाही झाली. तर आम्ही बऱ्याचदा मी सगळ्या पेशंटना हे सांगते की कारण नसताना किंवा मुद्दाम कुठंच तुमचं सिझेरियन केलं जात नाही. नॉर्मल डिलिव्हरीसाठी जर सगळं वातावरण पूरक असेल तर ही आपली नॉर्मल डिलिव्हरीज केली जाते आणि जर काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर मात्र हे आपलं सिझेरियन केलं जातं. त्यामुळे ही अवास्तव लोकांच्या मनात जो एक गैरसमज आहे किंवा भीती आहे ती ह्या ठिकाणी आपल्याला कमी करायला पाहिजे. बऱ्याचदा होतं पण असं की कॉम्प्लिकेटेड पेशंट्सची संख्या थोडीशी पत्की हॉस्पिटलमध्ये जास्त आहे, म्हणजे ट्विन्स म्हणा किंवा प्रेग्नन्सीमध्ये खूप ब्लिडिंगच होत होतं किंवा खूप वर्षांनी प्रेग्नन्सी राहिली किंवा प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त BP वाढलं आहे. त्यामुळे अशा पेशंटची संख्या ही पत्की हॉस्पिटलमध्ये थोडीशी जास्त असल्यामुळे आणि टोटल नंबर ऑफ डिलिव्हरीजच पर मंथ जास्त असल्यामुळे हे थोडंसं सिझेरियनचं प्रमाण पेशंट्सना जास्त वाटतं आणि त्यामुळे थोडासा आकस वाटतो पेशंट्सना की काय करायचं असं. तर आता बघा, काही केसेस अशा आहेत की ज्यामध्ये क्लिअर कट त्यांचं सिझेरियनच होणार, नॉर्मल होऊच शकत नाही. तर जर सपोज आपल्याला ट्विन्स असतील आणि पहिलं बाळ आडवं आहे किंवा आपल्याला सिंगलच बाळ आहे पण ते आडवं आहे किंवा ते पायाकडनं आहे किंवा आपली पहिली 2 सिझेरियन डिलिव्हरी झाल्या आहेत. एक सिझेरियन असलं तर आपण एखाद वेळी ट्राय करू शकतो, पण जर 2 सिझेरियन असल्या तर ते स्ट्रिक्टली तिसरं सिझेरियनच करा असं सांगितलं जातं. त्याच व्यतिरिक्त बघा, जर आईच्या युट्रसमध्ये म्हणजे जन्मतःच जर युट्रसमध्ये काही प्रॉब्लेम आहे की बाबा सिंगल एका बाजूचंच युट्रस आहे किंवा 2 दुभंगलेलं युट्रस आहे असं असलं किंवा काही अशी कंडिशन आली की आता पटकन डिलिव्हरी करून बाळाला बाहेर काढायचं आहे, म्हणजे आईला सिव्हिअर ब्लिडिंग चालू आहे किंवा आईची शुगर प्रचंड वाढली आहे किंवा आईचा BP वाढला आहे, तर मात्र हे आपलं सिझेरियनच होणार. कधीकधी असं असतं की कळा ह्या सुरू असतात, पेशंटला कळा व्यवस्थित येत असतात, नॉर्मल होईल असं थोडंसं वाटत असतं आणि मग मात्र अचानक सिझेरियनला घेतलं जातं. अशावेळी पेशंट्स आणि विशेष करून नातेवाईकांच्या मनात असं येतं की आम्हाला थांबला का नाहीत, सिझेरियन का केलं. तर ह्याला कारणं म्हणजे बघा, जर कळा सुरू असताना कधीकधी बाळाला कळा सोसत नाहीत आणि बाळाचे हार्टबीट्स हे खूप कमी किंवा खूप जास्त होऊ लागतात. तर दोन्ही एक्स्ट्रीम्स वाईट. कितीही कळा आल्या तरी बाळाचे हार्टबीट हे साधारण 140 to 160 असायला पाहिजे. जर ते कमी व्हायला लागले म्हणजे अगदी 80-90 असे व्हायला लागले तर हे बाळाला सोसणार नाही, डिलिव्हरीनंतर बाळ रडणार नाही, कॉम्प्लिकेशन्स होतील, म्हणून ते अवॉइड करायला सिझेरियनचा सल्ला दिला जातो. दुसऱ्या गोष्ट म्हणजे कधीकधी पोटातल्या पोटात बाळ शी करतं
आणि ते पाणी जे गढूळ होतं ते जर गिळलं तर डिलिव्हरीनंतर बाळ बाहेर आल्यावर त्याला श्वास घ्यायला थोडासा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे मग अशा केसेसमध्ये देखील कळा चालू असताना देखील मध्ये थांबून इमर्जन्सी सिझेरियन करा म्हणून सांगितलं जातं. एक्झॅक्टली, अगदी बरोबर आहे. बऱ्याचदा पेशंटच्या हे लक्षात येत नाही की एकदम सडनली आमचं सीझरच का, तर ते मुद्दे तुम्ही अगदी क्लिअर. आणि थोडंसं कसं होतं की डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये कळा आल्यावर काय नेमकं झालं ते त्या एक पेशंटला माहिती असतं आणि त्या डॉक्टरांना माहिती असतं. आपल्याकडे नको ते सल्ले देणारी इतकी लोकं आहेत की डिलिव्हरीनंतर पेशंट घरी जातात आणि मग जे भेटायला लोक येतात ते उगाच काहीतरी बोलतात आणि मग उगाच पेशंटच्या मनात थोडासा गैरसमज म्हणा किंवा असं निर्माण होतं. नाही, बेसिकली मगाशी तुम्ही ॲड ऑन केलं त्याच्यात थोडंसं मी हे करते की पत्की हॉस्पिटलमध्ये सिझेरियन रेट हाय का, असं बऱ्याच पेशंट्सचं हे असते. तर मुळात ॲक्च्युली आपल्याकडे मॅडम इनफर्टिलिटी रेट खूप आहे. इनफर्टाईल पेशंट्स जे इतक्या वर्षांनी त्यांना लग्नाच्या राहिलेलं आहे, वय जास्त आहेत, त्यांना BP शुगर सगळे मोस्टली 40च्या वर आहेत. एक तर त्यांना इतका खर्च करून आणि इतक्या प्रयत्नातून राहिलेलं असतं, त्यामुळे त्यांच्या बाबतीत आपण रिस्क घेऊच शकत नाही. प्रेग्नन्सी असते, त्यामुळे तिथं हा वाईजली आपल्याला सीझरचा निर्णय घेणं की ज्या इन्स्टिट्यूशनमध्ये नंबर ऑफ डिलिव्हरीजच जास्त आहे एक्झॅक्टली त्या इन्स्टिट्यूशनमध्ये नॉर्मली जास्त असणार आणि सिझेरियन ही जास्त असणार. एक्झॅक्टली, जर हे एक एक्स्ट्रीम आपल्याला डॉक्टर शिवांजलींनी सांगितलं. त्याचबरोबर असे जे पेशंट्स आहेत की ज्यांच्यामध्ये ॲब्सोल्युटली काही कॉम्प्लिकेशन नाही, प्रेग्नन्सी छान कंटिन्यू झालेली आहे, त्यांच्यामध्ये अगदी लास्ट मोमेंटपर्यंत कळा येईपर्यंतही आपण थांबू शकतो आणि अगदी 12 तास 13 तास आपण अगदी व्यवस्थित नॉर्मल होतीये का त्यासाठीही आपण थांबू शकतो. एक्झॅक्टली. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पेशंटचं कन्फ्युजन काय असतंय की कळा त्यांना कळत नाहीत की ते ट्रू लेबर म्हणतात की फॉल्स लेबर. तर थोडंसं ते डिफरन्शिएट करून त्यांना आपण माहिती सांगूया की ॲक्च्युली मला डिलिव्हरीची लक्षणं ही सुरू झाली आहेत, हे कसं त्यांनी घरच्या घरी आयडेंटिफाय करावं आणि डॉक्टरांना लगेच अप्रोच करावं. आता युजली ज्या पेशंट्सची दुसरी तिसरी खेप असते त्यांना हे कळतंच, कारण ते इतकं फिजिओलॉजिकल आहे, त्यांना ह्याची पहिल्यांदा अनुभव घेतल्यामुळे त्यांना नंतर त्रास त्याचा होत नाही. पण जे फर्स्ट टायमर्स आहेत त्यांना थोडंसं हे डिस्टिंक्शन अवघड जातं. फॉल्स लेबर आणि ट्रू लेबरचं खरं तर डिस्टिंक्शन पेशंट त्यांचे ते घरी नाही करू शकत. तर फॉल्स लेबर कधी होतं तर जेव्हा बाळ हे थोडंसं खाली येतं आहे, पोटाच्या वरच्या भागातून पोटाच्या खालच्या भागात यायला त्याचा प्रवास जेव्हा सुरू होतो तेव्हा फॉल्स लेबरच्या पेन्स कधीकधी काही पेशंट्समध्ये येतात. फॉल्स लेबरच्या पेन्स ह्या फक्त पोटापुरत्या लिमिटेड असतात, त्या पाठीमागे जात नाहीत किंवा त्याची इंटेन्सिटी तासानंतर वाढतही नाही, त्या येतात आणि मग निघून जातात. फॉल्स लेबर असणाऱ्या पेशंट्सचं जर आपण व्हजायनल एक्झामिनेशन केलं तर त्यांच्या पिशवीचं तोंड उघडलेलं नसतं, ते बंदच असतं. आणि आपण एखादी पेन किलर दिली किंवा सलाईनमधनं पेन किलर सोडलं किंवा कधी कधी अशा पेशंट्सना संडासला जरी झालं, मोशन जरी रिकामं झालं तरी देखील ह्यांचे हे फॉल्स लेबर निघून जातात. त्या व्यतिरिक्त म्हणजे अपोजिट ट्रू लेबर जे आहे ते अखंड पेन्स ह्या सुरू होतात. म्हणजे सुरुवातीला बाबा एक 10 मिनिटाला एखादीच कळ येते किंवा 15 मिनिटाला एखादीच कळ येते आणि नंतर मात्र 10 मिनिटाला 3 कळा यायला लागतात. त्यामुळे हे प्रोग्रेसिव्ह आहे. ट्रू लेबरच्या कळा ह्या पाठीमागे चालू होऊन मग पुढे येतात. ट्रू लेबरच्या कळा जेव्हा सुरू होतात तेव्हा पिशवीचं तोंड देखील उघडायला मदत होते आणि बाळ झपाट्यानं खाली यायला देखील सुरुवात होते. ट्रू लेबर चालू झालेल्या पेशंटला तुम्ही कितीही पेन किलर द्या किंवा काही द्या, जोपर्यंत तुम्ही तिला एपिड्युरल देत नाही तोपर्यंत तिच्या ह्या पेन्स कमी होत नाहीत. त्यामुळे ट्रू आणि फॉल्स लेबरचा आपण फरक बघितला आहे. मात्र पेशंटनी हॉस्पिटलमध्ये कधी यायचं, तर पेशंटला घरच्या घरी तर नाही कळू शकत की माझे हे ट्रू लेबर आहे का फॉल्स लेबर. तर पेशंट्सनी रिपोर्ट हॉस्पिटलमध्ये तेव्हा करायचं जेव्हा एक म्हणजे पोटात दुखायला लागेल, कारण ते इम्पॉसिबल आहे समजणं की हे माझं ट्रू आहे की फॉल्स आहे. त्यामुळे तुम्ही पोटात दुखणं हे सिरियसलीच घ्यायला पाहिजे. पोटात दुखत असेल तर आपण दवाखान्यात यायला पाहिजे. त्याच व्यतिरिक्त जर एकदम अंगावरनं पाणी जायला लागलं तरी देखील आपण हॉस्पिटलमध्ये यायला पाहिजे. आपण पहिला प्रश्न जो बघितला की ह्या वेळी फिजिओलॉजिकल चेंजेस इन द बॉडी, तर तिथं अजून एक आहे की व्हजायनाचा फ्लो, ब्लड फ्लो हा 8व्या-9व्या महिन्यात खूप वाढतो आणि व्हजायनाचा ब्लड फ्लो वाढल्यामुळे होणारे व्हजायनल सिक्रिशन ही वाढतात. त्यामुळे बऱ्याचदा पेशंट्सना 8व्या-9व्या महिन्यात हा व्हाईट डिस्चार्ज थोडाफार होतच असतो. पण हा जो ॲम्निओटिक फ्लुइडचा डिस्चार्ज आहे ते युरिनसारखं असतं, त्याच्यामुळे आपले कपडे, सलवार, चुडीदार हे भिजून जातं. त्यामुळे असं झालं तर आपल्याला इमिजिएटली हॉस्पिटलमध्ये यायला पाहिजे आणि ह्या 2 गोष्टींमधला फरक हा त्या महिलेला समजला पाहिजे.
तिसरी गोष्ट म्हणजे जर ब्लिडिंग आपल्याला व्हायला लागलं प्रेग्नन्सीत कधीही आणि विशेषतः 7व्या 8व्या 9व्या महिन्यात तरी देखील आपल्याला इमिजिएटली हॉस्पिटलला यायचं आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे जर बाळाची हालचाल आपण आधी बोललो तशी जर खूप कमी वाटली तरी देखील इमिजिएटली आपल्याला हॉस्पिटलमध्ये यायचं आहे. आणि हे नेमकं कधी होईल कोणाच्या बाबतीत हे सांगता येत नाही, म्हणून ती मागची सगळी तयारी करून ठेवणं हे महत्त्वाचं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. म्हणजे धोक्याची लक्षणे आपण म्हणूयात, हालचाल कमी असेल तर, पाणी गेलं अंगावरून, ब्लिडिंग झालं, लाल गेलं आणि किंवा पोटात दुखायला लागलं तर मात्र पेशंटनी त्वरित आपल्या डॉक्टरांचा संपर्क करावा. ओके, सो आता आपण मॅडम थोडंसं इन्व्हेस्टिगेशनकडे वळूयात. सो तिसऱ्या तिमाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाचे इन्व्हेस्टिगेशन्स कोणते आहेत त्याबद्दल थोड्यात त्यांना माहिती द्या. म्हणजे सोनोग्राफी आणि ब्लड युरिन. आता सोनोग्राफी बघा शक्यतो 2 वेळा केली जाते. जर आपली 4D सोनोग्राफी 5व्या 6व्या महिन्यात काही कारणांमुळे राहून गेली असली तर ती 7व्या महिन्यात केली जाते. आणि त्यानंतर साधारण 32 वीक्सला एक सोनोग्राफी केली जाते. त्याला ग्रोथ स्कॅन असं म्हणतात, की त्यामध्ये बाळाचा बाबा वजनाची गती ही व्यवस्थित वाढत चालली आहे ना, द रेट ऑफ ग्रोथ हा मेंटेन्ड आहे ना हे बघितलं जातं. आणि मग 36व्या किंवा 37व्या आठवड्यात अजून एक सोनोग्राफी केली जाते. त्यामध्ये बाळाचं वजन कसं आहे, बाळाची पोझिशन डोक्याकडनंच खाली आहे ना, बाळाच्या गळ्याभोवती नाळेचे वेढे असले तर किती आहेत, किंवा बाळाकडच्या अवतीभोवतीचं पाण्याचं प्रमाण कसं आहे, आणि ह्या व्यतिरिक्त डॉपलर म्हणजे बाळाकडे जाणारा रक्तपुरवठा कसा आहे, ह्या 5-6 महत्त्वाच्या गोष्टी या 9व्या महिन्यातल्या सोनोग्राफीत बघितल्या जातात. अत्यंत महत्त्वाचे. आता ह्या व्यतिरिक्त ब्लड युरिन जे आहे ते रुटीन ब्लड युरिन ह्या काळात एकदा केलं जातं, म्हणजे ज्यामध्ये आपल्याला हिमोग्लोबिन किंवा HIV टेस्ट, ऑस्ट्रेलिया अँटीजेन टेस्ट, थायरॉईड, ब्लड शुगर हे आपल्याला बघणं अनिवार्य आहे. या व्यतिरिक्त जर आपण थोडेसे लठ्ठ असाल किंवा आपल्या घराण्यात कोणाला डायबिटीस असेल किंवा पूर्वी एकदा ओजिसिटी टेस्ट केली आणि त्यात शुगर 140पेक्षा जास्त आढळली आहे, तर ती ओजिसिटी टेस्ट पुन्हा ह्या टाईमला रिपीट केली जाते, ज्यामध्ये आपल्याला ते गोड पावडर दिली जाते. ती आपल्याला पाण्यात विरघळून प्यायची आहे आणि पाणी प्यायल्यापासून 2 तासानंतर व्हेनस ब्लड सॅम्पल आपल्याला द्यायचं आहे चेक करायला. आणि ह्या व्यतिरिक्त जर आपल्याला BP असेल तर मात्र BPच्या वेगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, ज्यामध्ये किडनीच्या काही टेस्ट किंवा लिव्हरच्या काही टेस्ट आपण बघतो, त्या आपल्याला BP असेल तर करायला सांगितलं जातं. हो, प्लस RH निगेटिव्ह मदर्सनी देखील ह्याच्यामध्ये IDCT ही टेस्ट करून घ्यावी. म्हणजे अकॉर्डिंगली जर आपल्याला लागत असेल तर अँटीडीचे डोसेस देणं हे गरजेचं आहे. सो थोडक्यात थोडंसं आहार आणि व्यायाम आपलं राहिले तर ते देखील आपण पेशंटला सांगूयात की तिसऱ्या तिमाहीत महत्त्वाचं काय न्यूट्रिशन फॅक्टर्स आहेत आपल्या आहारात आणि व्यायामामध्ये. हां, आता आहाराबद्दल आपण गेल्या 2 एपिसोडमध्ये खूप डिटेलमध्ये बोललो आहे. आता 3rd ट्रायमिस्टरमध्ये बघा पर डे साधारण 1600 ते 1800 कॅलरी आपल्याला घ्यायला लागतात. आता आपला रेग्युलर जो महाराष्ट्रीयन आहार आहे, म्हणजे बाबा दिवसातनं एक 3 चपात्या, 2 वाटी भाज्या, 2 वाटी भात, 2 वाटी आमटी, एक 2 प्लेट रेग्युलर नाश्ता, एक 2 कप चहा आणि थोडंसं बिस्किट किंवा असं काहीतरी स्नॅक, असं जर आपण ऑलरेडी पकडलं तर ऑलरेडी आपले छान 1200-1300 कॅलरी आपल्याला ह्यातनं मिळत आहेत. त्यामुळे वरचे फक्त 500 ते 600 कॅलरीज आपल्याला घ्यायचे आणि ते कॅलरी हे उगाचच फास्ट ज्यूस, बर्गर ह्या गोष्टी, पालेभाज्या, अंडी उकडलेली, ड्रायफ्रूट आणि आपली रेग्युलर बाबा एखादी चपाती एक्स्ट्रा खाल्ली किंवा थोडासा भात जास्त खाल्ला, अशा प्रकारे आपण त्या कॅलरी मिळवू शकतो. ज्या एम्प्टी कॅलरी आहेत की ज्यातनं नुसत्या कॅलरी मिळत आहेत पण न्यूट्रियंट्स काहीच मिळत नाही आहेत, त्या आपल्याला अवॉइड करायला पाहिजेत. उदाहरणार्थ चॉकलेट किंवा केक किंवा फ्रूट ज्यूस असं. त्याचबरोबर जसं मी आधी म्हणाले तसं आहार जसा आपण वाढवतो आहे तसं ह्याकडेही आपण लक्ष द्यायला पाहिजे की आपण एकदम खात नाही. हां, म्हणजे एकदम 2 चपात्या आणि एवढा भात खाल्ला तर ते शक्यतो पचायला आपल्याला त्रास होणारच, कारण पोट पुढे आलं आहे, इंटेस्टायनल कपॅसिटी आपली कमी झालेली आहे. त्यामुळे दर 2-2 तासांनी थोडं शक्यतो हाताच्या उंजळीत मावेल इतकं आपण खायला पाहिजे. फ्रिक्वेंट मील्स घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण जर रुटीन आपल्याला 3 ते 4 वेळा खायची जर सवय असेल तर 8व्या-9व्या महिन्यात बाबा एक 6 ते 7 वेळा थोडं खायची सवय करून घ्यायला पाहिजे. एक्झॅक्टली. आता आपण वळूया कॉम्प्लिकेशन्सकडे. आणि व्यायाम राहिला तर व्यायाम बघा, तुम्हाला आधी आपण बोललेलो आहे तसं जर तुमची व्यायामाची तुमची आवडच आहे, रेग्युलरच तुम्ही व्यायाम करताय तर बघा ते व्यायाम सगळे आपण चालू ठेवू शकतो. फक्त काय होतं 8व्या-9व्या महिन्यात वाढलेल्या पोटामुळे थोडंसं त्या पेशंटलाच थोडंसं लिमिटेशन्स येतात, डिस्कम्फर्ट वगैरे. अगदी शक्य असेल तर अवश्य चालू ठेवा. बऱ्याचदा ते शक्य नाही होत
तर घरातल्या घरात आपण योगासनं सगळ्या प्रकारची करू शकता. हे व्यायाम आमच्या यूट्यूब चॅनलवर आहेत आणि पुढच्या आठवड्यात आम्ही अजून काही क्लिप्स ॲड करणार आहोत, तर ते आपण बघून घ्या. मात्र जर आपली उच्च जोखीम प्रेग्नन्सी असेल, ट्विन्स असतील, ब्लिडिंग असेल, तर मात्र व्यायाम करू नये. एक्झॅक्टली. कुणाल ओके, तर थोडं आपण कॉम्प्लिकेशन्सकडे आता वळूयात, कारण आता हे रुटीन कोर्स झाला, पण हल्ली आपल्याला कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सीज खूप बघायला मिळतात. एस्पेशली मी मगाशी म्हटलं तसं आपल्या हॉस्पिटलमध्ये हाय रिस्क प्रेग्नन्सीचा खूप रेट आहे, खूप हाय प्रचंड रेट आहे. आहे. त्यामुळं आता महत्त्वाच्या बघा आपल्यामध्ये ब्लिडिंगच्या केसेस आहेत, बीपीच्या केसेस आहेत, इवन शुगरच्या डायबेटिक केसेस आहेत. तर थोडक्यात आपण ह्यांना म्हणजे मॅनेजमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू आणि ह्यांच्यामध्ये काय पॉसिबिलिटीज कॉन्सिक्वेन्सेस बेबीमध्ये आहेत आणि मदरमध्ये सुद्धा, हे थोडं त्यांना आपण माहिती देऊया. एक एक जाऊया. आपण पहिला बीपीबद्दल बोलूया. बीपी ही खूप कॉमनली बघायला मिळतं. आता काही पेशंट्सना बीपी व्हायची शक्यता ही थोडी जास्त असते. उदाहरणार्थ ज्यांचं वय 35-40च्या पेक्षा पुढे आहे, किंवा ज्यांना ट्विन्स आहेत, ज्यांच्या घराण्यातच बीपी आहे, ज्यांना पहिल्या गरोदरपणात बीपी होऊन गेलं आहे, ज्यांना संधिवात किंवा असे दुसरे आजार आहेत, किंवा ज्यांना म्हणजे पहिल्यापासूनच दिवस राहण्याआधीपासूनच ज्यांना बीपीच्या गोळ्या घेत आहेत, अशा महिलांना बीपी व्हायची शक्यता जास्त असते. मात्र गरोदरपणातलं बीपी हे खरं तर कोणालाही होऊ शकतं. म्हणजे अगदी 22-23 वर्षांच्या मुलीसुद्धा, की बाबा लग्नाला 6 महिने झाले आणि लगेच दिवस राहिले आणि गरोदरपणात बीपी आहे, अशाही केसेस आम्ही बघितल्या आहेत. त्यामुळे जर तुम्हाला बीपी आहे ह्याचं निदान झालं आहे आणि बीपीच्या गोळ्या दिल्या आहेत, तर त्या काटेकोरपणे घ्यायला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की घराजवळ डिजिटली बीपी बघितलं जातं आणि किंवा नॉर्मल आहे, मग बीपीच्या गोळ्याच थांबवतात पेशंट. तर असं करून नाही चालणार. जोपर्यंत तुमच्या डॉक्टरनी किंवा कमी करा असं सांगत नाही, तोपर्यंत बीपीच्या गोळ्या ह्या चालूच ठेवायला पाहिजेत. हे फार फार महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बीपी जर आपल्याला असेल आणि आपल्यामध्ये ह्यातले काही सिम्पटम्स व्हायला लागले, तर आपण तातडीनं हॉस्पिटलमध्ये यायला पाहिजे. म्हणजे जोरात डोकं दुखतं आहे असं झालं, किंवा डोळ्यापुढे एकदम अंधारी होती आहे, किंवा पोटात इथे वरती दुखतं आहे, खूप जळजळल्यासारखं होतं आहे आणि दुखतं आहे, किंवा सडनली एक दिवस आपण सकाळी उठलो आणि पायावरची सूज किंवा हातावरची सूज ही प्रचंड वाढली आहे, किंवा थोडंसं रात्रीतनं झोप लागत नाही आहे, आता 3-4 रात्री अजिबातच झोप लागली नाही आहे, असं जर काही वाटलं, तर मात्र आपल्याला हॉस्पिटलमध्ये ताबडतोब यायचं आहे. ह्याचा अर्थ बीपी प्रचंड वाढलेला आहे आणि इमिजिएटली डॉक्टरांना भेटणं महत्त्वाचं आहे. आता बीपी ज्या महिलांना असतं त्यांच्या काही रक्ताच्या टेस्ट वेगळ्या असतात, ते आपण मगाशी बघितलं. तर त्या पद्धतीनं त्या रक्ताच्या टेस्ट करून घेतात आणि त्यांची डिलिव्हरी ही सगळंच जर ओके असेल, बीपी गोळ्या औषधं घेऊन मेंटेन्ड असेल, तर मात्र काही काळजी करायचं कारण नाही. आपण छान 9 महिने संपेपर्यंत थांबू शकतो. 9 महिन्यानंतर व्यवस्थित डिलिव्हरी होऊ शकते. मात्र जर बीपी वाढायला लागलं किंवा बीपी कंट्रोल करण्यासाठी खूपच गोळ्या घ्यायला लागल्या, किंवा एवढ्या गोळ्या घेऊन देखील बीपी कंट्रोलच होत नाही असं झालं, किंवा मी मगाशी सांगितले तसे काही सिम्पटम्स उद्भवायला लागले, तर मात्र हे थोडंसं आपल्याला इमर्जन्सी डिलिव्हरी करावी लागते. अशावेळी डिलिव्हरीनंतर पेशंटला फीट येऊ नये, कारण वाढलेल्या बीपीचं पेशंटवर सगळ्यात महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन म्हणजे अशा पेशंट्सना फिट्स येतात. तर ते होऊ नये ह्यासाठी वेगळ्या गोळ्या औषधं देखील आपण देतो. आता वाढलेल्या बीपीमुळे आईला काय धोका आहे, तर जसं आपण म्हटलं तसं फिट्स येऊ शकतात. कधीकधी अशा पेशंट्सची किडनी काम करायची बंद करते, त्यामुळे त्यांना डायलिसिस वगैरे पुढे जाऊन लागू शकतं. अर्थात हे खूप रेअर आहे, पण किडनीचे काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. लिव्हर अशा पेशंट्सची फेल होते, त्यामुळे अशा पेशंट्सचं रक्त गोठतच नाही. रक्त गोठण्याची त्यांची क्षमता खूप कमी होऊन जाते आणि खूपच हे कालावधी बीपी जास्त राहिलं किंवा खूप प्रचंड प्रमाणावर बीपी वाढलं, तर अशा पेशंट्सना डिलिव्हरीनंतर ब्लिडिंगची रिस्क पण खूप हाय असते. त्यांना कधी कधी ब्लड ट्रान्सफ्युजन लागतं, ICU सपोर्ट लागतो. तर अशा ह्या गोष्टी होतात. खरं तर वाढलेलं बीपी हा एक इंडिपेंडेंट टॉपिकच आपण परत कधीतरी घेऊया. पण गरोदरपणात माता मृत्यूचं एक खूप महत्त्वाचं कारण समजलं जातं. एक्झॅक्टली. डोक्यामध्ये सुद्धा मेंदूमध्ये सुद्धा होऊ शकतो. आणि सगळ्यात चुकीची समजूत म्हणजे बघा, पेशंट बऱ्याचदा काय म्हणतात, मग आता ही गोळी आम्ही बीपीची चालू, ह्या समजुतीने माहिती असून सुद्धा पेशंट गोळी घेत नाही. तर हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे पेशंट्सनी जर खरोखर बीपी डिटेक्ट झाला असेल तर बीपी घेणं गरजेचं आहे. नाहीतर मॅडमनी सांगितले तसे ड्रॉबॅक्स हे होणं खूप म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे योग्य वेळी डिटेक्ट झाल्यानंतर आपण बीपीच्या गोळ्या घ्याव्या अशी आमची सगळ्यांनाच विनंती पण आहे आणि सल्ला देखील आहे. आता नेक्स्ट मॅडम, थोडक्यात
म्हणजे आपल्या Diabetes. जेस्टेशनल डायबिटीजबद्दल बोलूया की मदरवर त्याचे काय इफेक्ट्स आहेत, बेबीवर काय आहेत, आणि थोडक्यात त्याची मॅनेजमेंट कशी करावी. त्यापूर्वी आपल्याला एक प्रश्न आलेला आहे की स्त्रियांची मासिक पाळी ही 40 ते 45व्या वयापर्यंत बंद होते, तसं पुरुषांची शुक्राणू निर्मिती कोणत्या वयापर्यंत होत राहते याचं मार्गदर्शन करावं. तर स्त्रियांच्या बाबतीत कसं आहे की जन्मतःच जेव्हा एखाद्या गर्ल बेबीचा जन्म होतो तेव्हा तिच्या ओव्हरीजमध्ये काही विशिष्ट प्रमाणाची स्त्रीबीजं असतात. ती स्त्रीबीजांची संख्या ही फिक्स्ड असते. ती ही गोळी घ्या म्हणजे वाढेल किंवा ही औषधं घ्या म्हणजे कमी होईल असं नसतं. ते स्किन कलरसारखं असतं, गोऱ्याचं काळं होत नाही, काळ्याचं गोरं होत नाही. आता जशी जेव्हा ती मुलगी वयात येते तेव्हा ती स्त्री बीजं ही त्या ओव्हरीमधनं परिपक्व व्हायला लागतात. पर मंथ 1 किंवा 2 बीजं बनतात. हे साधारण 45 इयर्स 50 इयर्सपर्यंत ही मंथली स्त्री बीज जनरेट होतात आणि मग जसा जसा तो बीजांचा साठा कमी 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 होतो तशी तशी त्या स्त्रीची MC बंद होत जाते. पुरुषांमध्ये मात्र ही जे स्पर्मॅटोजेनेसिसची क्रिया आहे ही लिमिटलेस आहे. म्हणजे हे काही विशिष्ट अमाऊंटमध्येच स्पर्मॅटोझोआ टेस्टीजमध्ये असतात असं नाही आहे. त्यामुळे स्पर्मॅटोजेनेसिसची क्रिया ही अगदी कंटिन्युअसली चालूच राहते. मात्र जसं वय वाढतं तसं तसं मॉर्फॉलॉजिकली जे स्पर्म असतात ते थोडेसे ॲबनॉर्मल व्हायला लागतात. म्हणजे स्पर्मचे 3 पार्ट असतात, हेड, नेक आणि टेलपीस. तर ह्यामध्ये जे डिफेक्ट्स असतात स्पर्ममध्ये ते जसं जसं त्या जेंट्सचं एज वाढेल तसं तसे ते डिफेक्टिव्ह स्पर्मॅटोझोआ हे जास्त प्रमाणात बघायला मिळतात. त्याचबरोबर जर त्या म्हणजे जेंटलमॅनना स्मोकिंग, ड्रिंकिंग किंवा सिगरेट किंवा खूप जास्त प्रमाणात चहा कॉफीची सवय असेल तरी देखील त्याचे विपरीत परिणाम आपल्याला स्पर्म काउंटवर बघायला मिळतात. आता जेस्टेशनल डायबिटीज देखील भारतात खूप कॉमनली आहे. भारत हे जगातलं डायबिटीज कॅपिटल समजलं जातं आणि जेस्टेशनल डायबिटीज हे देखील कोणालाही होऊ शकतं. ज्यांच्या घराण्यात डायबिटीस आहे किंवा ज्यांना पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे, ज्यांचं थोडंसं वजन जास्त आहे, अशा मुलींमध्ये ते व्हायची शक्यता जास्त. मात्र आम्ही कितीतरी असे पेशंट्स बघितलेत की ज्यांच्यात काहीही हिस्ट्री नाही, ज्या अगदी बारीक आहेत आणि तरी देखील त्यांना शुगर ही अगदी पहिल्या दुसऱ्या महिन्यातच 200-250 इतकी आम्ही बघितलेली आहे. त्यामुळे हा आजारही कोणालाही होऊ शकतो. तर अशा केसेसमध्ये आम्ही स्ट्रिक्टली शुगर स्टॉप करा म्हणून सांगतो आहारामध्ये. अगदी चहा कॉफीत देखील शुगर घेऊ नका असं आम्ही अशा पेशंट्सना सांगतो. बऱ्याचदा काय होतं की डायबिटीसचं निदान हे 7व्या-8व्या महिन्यात झालं की त्याच्यावर इन्सुलिन दिलं जातं आणि पेशंट्सना इन्सुलिन घ्यायचा स्वाभाविकच कंटाळा आणि तो खूप त्रासदायक वाटतं. सांगितलं तरी पेशंट्स घरी जाऊन इन्सुलिनच घेत नाहीत. त्यामुळे शुगरचे लेवल्स खूप वाढतात. आता वाढलेल्या शुगर लेवलमुळे आईला त्रास म्हणजे एकदम कधीतरी शुगर लेवल इतकी वाढते की हायपरग्लायसेमिक कोमामध्ये वगैरे जायची शक्यता असते. प्रेग्नन्सीत जास्तच ही शक्यता असते. मात्र ह्या वाढलेल्या शुगरचे विपरीत परिणाम बाळावर बघायला मिळतात. म्हणजे अशा केसेसमध्ये बाळांचं वजन हे खूप झपाट्यानं वाढायला लागतं. आता आपल्याकडे समजूत आहे की वजन वाढलं बाळाचं म्हणजे तर चांगलीच गोष्ट झाली, पण हे वजन ही बाळं जरी वजनाने जास्त असली, अगदी 4-4.5 किलोची बाळंही आम्ही पाहिली आहेत, तरी देखील ही बाळं फोपशी असतात. म्हणजे नुसती वजनाने चांगली आहेत ह्याचा अर्थ ती चांगली बाळ आहेत असं होत नाही. ती वीक बाळं असतात, सशक्त नसतात. त्याचबरोबर अशा बाळांना डिलिव्हरीनंतर कॅल्शियम कमी होणं, मॅग्नेशियम कमी होणं, त्यांचं शरीराचं तापमान एकदम कमी किंवा जास्त होणं किंवा त्यांना स्वतःला जन्मल्यानंतर रेस्पायरेटरी डिस्ट्रेस होणं किंवा त्यांच्या बॉडीतली शुगर मेंटेन करायला पण जड जातं. त्यामुळे आईने इन्सुलिन दिलं असेल तर इन्सुलिन घ्यायला पाहिजे. नाहीतर गोळ्या जर ओरल हायपोग्लायसेमिक चालू असतील तर त्या गोळ्यांच्या सहाय्यतेनं शुगर अगदी काटेकोरपणे ठेवायला पाहिजे. आता डायबिटीस असलेल्या पेशंट्समध्ये अजून एक बघायला मिळतं म्हणजे पाण्याचं प्रमाण त्यांच्यात खूप वाढतं. त्याला पॉलिहायड्रॅमनिऑस असं म्हणतो. कारण आईच्या अंगात शुगर वाढली की प्लासेंटामधली शुगर वाढते आणि प्लासेंटातली शुगर वाढली की जे ॲमनिओटिक फ्लुइड आहे म्हणजे गर्भजल आहे त्यातलीही शुगर वाढायला लागते आणि शुगर वाढली की पाण्याचं प्रमाणही वाढू लागतं. त्यामुळे कधीकधी तर इतका पॉलिहायड्रॅमनिऑस होतो, इतकं म्हणजे पाण्याचं प्रमाण की त्या पेशंटला चालणंही कठीण होतं. पोटाचा आकार खूप वाढतो, पायावर खूप सूज यायला लागते, श्वासोश्वास होत नाही. तर मग अशा केसेसमध्ये ते थोडंसं पाणी आम्हाला बाहेर काढून घ्यायला लागतं. दर 2-2 आठवड्यांनी आम्हाला ते ॲमनिओ रिडक्शन त्याचं करावं लागतं. बऱ्याचदा डायबिटीस असला की बाळाचं वजनही जास्त असतं. 3.5 kgच्या पुढे जर बाळाचं वजन एक्सपेक्टेड असेल तर शक्यतो नॉर्मल डिलिव्हरी अवॉइड करा असं आपण म्हणतो. कारण अशा केसेसमध्ये
तर एक म्हणजे बाळाचं डोकं मोठं असतं, त्यामुळे ते थोडंसं बाहेर येताना प्रॉब्लेम होऊ शकतो, किंवा कधी कधी डोकंच छोटं असतं त्यामुळे डोकं Shoulder पटकन बाहेर येतं. मात्र शोल्डर्सवर जे आपले हे शोल्डर ब्लेड आहेत, या शोल्डर ब्लेड्सवर फॅटचे थरच्या थर अशा बाळांमध्ये असतात, त्यामुळे त्यांचे शोल्डरची जो डायमीटर आहे तो डोक्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त असतो, त्यामुळे डोकं पटकन बाहेर येतं मात्र शोल्डर्स अडकतात आणि मग जर सगळाच तो गोंधळ होतो. त्यामुळे अशा केसेसमध्ये हे शक्यतो सिझेरियन डिलिव्हरी करा असं सांगितलं जातं. डिलिव्हरीनंतर देखील ह्या शुगर वाढलेल्या पेशंट्सना थोडासा त्रास होऊ शकतो, म्हणजे वजन जास्त असल्यामुळे थोडंसं टाक्यांमध्ये प्रॉब्लेम येणं म्हणा, किंवा ब्रेस्ट फिडिंगमध्ये प्रॉब्लेम येणं म्हणा, किंवा अशा पेशंट्सची शुगर ही डिलिव्हरीनंतर नॉर्मल होऊन जाते. म्हणजे जरी तुम्हाला अगदी गरोदरपणात इन्सुलिन चालू असेल तरी देखील डिलिव्हरीनंतर आपली शुगर नॉर्मल याची शक्यता खूप जास्त आहे. मात्र 40कडे जेव्हा ही महिला जाते तेव्हा 40-45 एजला तिला डायबिटीज व्हायची शक्यता परत वाढते. त्यामुळे जर आपल्याला गरोदरपणात डायबिटीज झाला असेल तर आयुष्यभर आपल्या आहाराकडे आणि नियमित व्यायामाकडे लक्ष देणं हे अनिवार्य आहे, नाहीतर डायबिटीज व्हायची शक्यता आपल्याला खूप हाय आहे. आणि ही किती चांगली गोष्ट आहे की आपल्याला आधी समजतं आहे, त्यामुळे आपण त्यात काहीतरी फरक करू शकतो आणि तो आजार होण्यापासून स्वतःला वाचवू शकतो. एक्झॅक्टली. तर तिसरं महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन म्हणजे ब्लिडिंगच्या केसेस जसं प्लासेंटा प्रिव्हिया वगैरे आहेत, या देखील आपल्याला खूप बघायला मिळतात. तर त्यांचं थोडंसं मॅनेजमेंट पार्ट ऑफ व्ह्यू आपण बोलूयात. आता 7व्या, 8व्या आणि 9व्या महिन्यात ब्लिडिंग हे तसं कारणं खूप आहेत, मात्र 3 महत्त्वाची कारणं आहेत. एक म्हणजे डिलिव्हरीच्याच कळा चालू झाल्यात आणि तिला ब्लिडिंग चालू झालं, असं असेल तर ते सरळसोट डिलिव्हरी केली जाते. आणि तर दुसऱ्या 2 कारणं म्हणजे एकतर प्लासेंटा प्रिव्हिया किंवा एब्रप्शन. प्लासेंटा प्रिव्हिया म्हणजे वार खाली असणं. शक्यतो जेव्हा आपण गर्भाशयाची रचना बघाल प्रेग्नन्सीमध्ये तेव्हा बाळ खाली असतं आणि वार वर असते. कधी कधी 5व्या महिन्यापर्यंत ही वार खाली असते, मात्र जसं जसं बाळ वाढतं तसं ते खाली येतं वजनाने आणि वार ही वर निघ जाते. काही पेशंट्समध्ये मात्र वार ही खाली ती खालीच राहते, ती काही वर जात नाही. तर मग अशा केसेसमध्ये याला प्लासेंटा प्रिव्हिया असं म्हणतात. तर आता प्लासेंटा प्रिव्हियामध्ये गर्भाशयाच्या तोंडाशीच वार येऊन बसलेली आहे, त्यामुळे ह्या पेशंट्सना सारखं ब्लिडिंग होतं. म्हणजे अगदी दर आठवड्याला किंवा दर 2 दिवसाला हे पेशंट्स ब्लिडिंग होतं ही तक्रार घेऊन येतात. तर असं जर आपल्याला असेल तर एकतर आपल्याला संपूर्ण बेड रेस्ट घ्या म्हणून सांगितलं जातं, पायाखाली उशी घेऊन अखंड झोपून राहा असं सल्ला दिला जातो, किंवा खूपच ब्लिडिंग होत असेल तर मग हॉस्पिटलायझेशन देखील करायला सांगितलं जातं. जर हा सिव्हिअर प्लासेंटा प्रिव्हिया असेल, म्हणजे पिशवीचं जे तोंड आहे, सर्व्हिक्स आहे, ते पूर्णपणे प्लासेंटानी जर झाकून गेलं असेल तर अशा केसेसमध्ये नॉर्मल डिलिव्हरी करत नाहीत, क्लिअरली सिझेरियन करतात. अशा केसेसमध्ये डिलिव्हरीमध्ये देखील खूप ब्लिडिंग होऊन म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन वगैरे लागायची शक्यता असते. आणि काही ॲड करायचं आहे का प्लासेंटा प्रिव्हिया? प्लासेंटा प्रिव्हियामध्ये थोड्या छोट्या गोष्टी की जसं बाबा ट्रॅव्हलिंग अशा पेशंटनी करू नये, इवन हेवी वेट लिफ्टिंग एक्झर्शनल काय करू नये, आणि सेक्शुअल रिलेशनशिप मात्र ठेवू नये. त्यामुळे हे एवढ्या बेसिक काळजी त्यांनी घ्यावी अशी. आणि अशा पेशंटचं इतकं 9 महिने ब्लिडिंग झालं असतं की त्यांचं हिमोग्लोबिन कमी येतं. तर अशा केसेसमध्ये हिमोग्लोबिनच्या ज्या गोळ्या आपल्याला दिल्यात त्या घेणंही महत्त्वाचं आहे. आणि दुसरं कारण आपण जसं बोललो ते म्हणजे प्लासेंटल एब्रप्शन. एब्रप्शन ही इमर्जन्सी आहे, ही खरं तर कोणाच्याही हे नशिबात येऊ नये, मात्र कधी कधी हे एब्रप्शन होऊन जातं. एब्रप्शन म्हणजे काय तर प्लासेंटा हा एकदम गर्भाशयातला जिथं चिकटलेला असतो तो तिकडनं एकदम निसटतो. म्हणजे आपल्या जागेला जो प्लासेंटा घट्ट चिकटलेला आहे आणि तो तसा चिकटलेलाच राहायला पाहिजे बाळ गर्भाशयाच्या बाहेर येईपर्यंत, तो कधी कधी 7व्या किंवा 8व्या महिन्यात एकदम निसटूनच जातो. आता प्लासेंटा निसटल्यामुळे खूप जोराचं ब्लिडिंग होऊ लागतं. कधी कधी एक्सटर्नल ब्लिडिंग कमी होतं आणि इंटरनल ब्लिडिंग खूप होतं. गर्भाशयात रक्ताच्या गाठीच्या बंधल्या जातात आणि बाळाकडे जाणारा रक्तपुरवठा पण पूर्णपणे थांबतो, कारण बाळाकडे रक्त हे शेवटी प्लासेंटामधनंच जातं आहे. त्यामुळे प्लासेंटाच हल्ल्यावर बाळाकडे जाणारा ब्लड फ्लो हा पूर्णपणे कमी होऊन जातो, थांबतो. आणि कधी कधी बाळ हे आतल्या आत निर्जीव होतं, किंवा जरी ते सजीव राहिलं तरी देखील अशा बाळांना पुढे जाऊन मेंटल रिटार्डेशन किंवा अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्लासेंटल एब्रप्शनचं लक्षण काय, एक म्हणजे सडनली ब्लिडिंग चालू झालं, म्हणजे काही पेशंट म्हणतात की आम्ही काही उचललं नाही, आम्ही कुठे पडलो नाही, आम्ही काहीच ॲक्टिव्हिटी केली नाही, मात्र एकदम ब्लिडिंग चालू झालं आणि त्याबरोबर पोट हे एकदम कडक होऊन जातं.
बऱ्याचदा पेशंट्सना हे लेबर पेन्स वाटतात, पण लेबर पेन्सची महत्त्वाची खासियत म्हणजे मध्ये मध्ये लेबर पेन होत असताना पोट हे रिलॅक्स होतं. म्हणजे लेबर पेन एकसारख्या कधीच येत नाहीत. एक अर्धा मिनिट येतात, मग 1 मिनिटं थांबतात, मग पुन्हा अर्धा मिनिट येतात. ॲब्रप्शनची जी पेन आहे ती अखंड पेन आहे, ती थांबत नाही, ती प्रचंड सिव्हिअर असते आणि त्याबरोबर पोट हे टेन्स एकदम कडक होऊन जातं. तर असं जर होत असेल तर मात्र आपल्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये यायला पाहिजे. ॲब्रप्शनचं कारण तर तसं बघायला गेलं तर प्रामुख्यानं कारण ॲब्रप्शनचं म्हणजे BP. ज्या महिलांना गरोदर अशा महिलांना पुढे जाऊन ॲब्रप्शन व्हायचा धोका हा खूप जास्त असतो. ज्या महिलांना संधिवात किंवा थ्रॉम्बोफिलियाचा आजार आहे अशा महिलांना देखील ॲब्रप्शन व्हायची शक्यता जास्त असते. ज्या महिलांच्या अंगामध्ये फोलिक ॲसिड किंवा B12 खूप कमी आहे. आजकाल आपण सगळ्या पेशंटना गरोदरपणात ह्या गोळ्या देतोच, मात्र कधीकधी ह्याचं प्रमाण इतकं कमी असतं की अशा महिलांना पुढे जाऊन ॲब्रप्शनचा धोका थोडा जास्त असतो. मग कधीकधी काही महिला स्मोक करत असतात, तर स्मोकर्समध्ये जास्त असते. मात्र दुर्दैवाने कधीकधी यातलं काहीच कारण नसतं आणि तरी हे ॲब्रप्शन होतं. पण सध्या सोनोग्राफी इतकी प्रगत झाली आहे, ब्लड बँकेच्या सोयी वाढल्या आहेत, निओनेटल मॅनेजमेंट चांगली झालेली आहे, ॲनेस्थेशियाचं शास्त्र पुढे गेलेलं आहे. त्यामुळे ॲब्रप्शन होऊन देखील कितीतरी वेळा आम्ही पेशंट पण छान झाली आहे, बाळ पण छान राहिलेलं आहे असं आम्ही खूप वेळा बघितलं आहे. त्यामुळे ह्याचं निदान मात्र पटकन वेळेत व्हायला पाहिजे. म्हणजे हे झाल्यापासून हॉस्पिटलमध्ये तातडीनं पोचायला पाहिजे आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यावर लगेच बऱ्याचदा डिलिव्हरी करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. एक्झॅक्टली. म्हणजे ह्याच्यामध्ये थोडक्यात आपल्याला मातेचा विचार प्रथम करणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याचदा पेशंटचे म्हणजे जुन्या लोकांच्या अशा समजुती असतात की अरे 7व्यातच कुठं डिलिव्हरी करता, 8व्यातच कुठं डिलिव्हरी करता. पण हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की माता जगली तर पुढे ती मुलाला जगली. त्यामुळे मातेचंच आपल्याला पहिला प्रथम अशा केसेसमध्ये म्हणून हे ॲब्रप्शन खूप दुर्दैवी गोष्ट आहे. मात्र जर ती झाली असेल तर त्याच्यावर पटकन आपल्याला निदान घ्यायला पाहिजे. आणि मोस्ट ऑफ क्वचित प्रसंगी ॲब्रप्शन फार लिमिटेड असतं, म्हणजे एका प्लासेंटाच्या छोट्या एरियापुरतं ते लिमिटेड असतं. मग अशा केसेसमध्ये काही आठवडे आपण प्रेग्नन्सी पुढे कंटिन्यू करू शकतो. मात्र बऱ्याचदा ॲब्रप्शन झाल्यावर इमिजिएटली डिलिव्हरी ही सिझेरियन मार्गानेच करा आणि बाळाला पहिलं बाहेर काढा असं सांगितलं जातं. एक्झॅक्टली. तर नेक्स्ट महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन म्हणजे प्रिव्हियस सीझर असेल तर पेशंटचा बऱ्याचदा हट्ट असतो की आमची नॉर्मल होते काय बघा तरी. तर ते ॲक्च्युली पेशंटला लक्षात आलं पाहिजे की कोणत्या केसेसमध्ये आपण करणं म्हणजे तिथं आपल्याला करू शकतो आणि कुठे नाही करू शकत. आता जसं आपण आधी बोललो की 2 किंवा 2पेक्षा जास्त जर आपली सिझेरियन असली तर आपली सिझेरियन डिलिव्हरीच होणं हे अनिवार्य आहे. हे नियम घालून दिलेले आहेत. त्यामुळे 2 तिसऱ्यांदा उगाच नॉर्मलची अपेक्षा करू नये आणि ते फार जोखमीचं आहे. आणि म्हणूनच ह्या गाईडलाईन्स ह्या खूप वर्षांच्या रिसर्चनी आलेल्या आहेत. त्यामुळे ह्या गाईडलाईन्स फॉलो करायला पाहिजेत. एक जर मात्र पूर्वीचं सिझेरियन असलं तर आपण नॉर्मलसाठी प्रयत्न करू शकतो. त्यातही काही गाईडलाईन्स आहेत. म्हणजे 2 सिझेरियनमधली गॅप जर खूपच कमी असली, म्हणजे 2 वर्षांपेक्षाच कमी असली तर मग शक्यतो सिझरच करा, नॉर्मलसाठी थांबू नका असं म्हणतात. जर पहिलं सिझर आहे आणि आता ट्विन्स आहेत तरी देखील सिझेरियनच करा असं सांगितलं जातं. जर पहिल्यांदा सिझर झालं आहे आणि सोनोग्राफीमध्ये त्या सिझेरियनच्या टाक्यांची विड्थ म्हणजे त्यांची जाडी जर कमी आहे आणि गर्भाशय नाजूक फाटू शकतील अशी जरी शक्यता वर्तवली तरी देखील सिझेरियन करा म्हणूनच सांगितलं जातं. स्पेशली ज्यांचं पहिलं उभं सीझर आहे क्लासिकल, मग ते एक जरी सीझर असेल तरी दुसरा आपण त्याच्यात नॉर्मलचा ट्रायल नाही देऊ शकत. कधी कधी असंही होतं की पहिलं सिझेरियन नसतं मात्र गर्भाशयावरचं पहिलं ऑपरेशन असतं. एक्झॅक्टली. काही महिलांना गाठींमुळे लग्नाआधीच म्हणा किंवा लग्नानंतर गाठी काढल्या असतात. तर गाठी काढताना जर गर्भाशयाची कॅव्हिटी ओपन झाली असेल, ह्या खूप टेक्निकल गोष्टी आहेत, पण फायब्रॉइड काढताना जर कुठंही गर्भाशयाची आतमध्ये सर्जरी झाली असेल तर आपण हे वेळेतच म्हणजे अगदी 36व्या आठवड्यातच सिझेरियन करून घ्या असंही सांगितलं गरजेचं आहे. एक्झॅक्टली, बरोबर आहे. आता इथे बऱ्याचदा काही पेशंट्सना आपण डिलिव्हरीच्या आधी ॲडमिट व्हा म्हणूनही सांगतो.
तर म्हणजे असं असतं की आता बाबा आज 16 ऑक्टोबर आहे, तर डिलिव्हरीची तारीख तर आमच्या 25 ऑक्टोबर आहे आणि मग आज तुम्ही आम्हाला ॲडमिट व्हायला का सांगताय, असं देखील काही पेशंट्सच्या मनात येतं. तर कधीकधी जसे आपण हे कॉम्प्लिकेशन्स पाहिले की पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालेलं आहे, BP कमी जास्त आहे किंवा शुगर वाढलेली आहे किंवा बाळाकडे जाणारा रक्तपुरवठाही कधीकधी कमी होऊ लागतो आणि ह्याला काही कारण नसतं, किंवा NST तपासणी जी आपण करतो, म्हणजे जसं मोठ्या माणसांचा ECG काढतो हृदय बघण्यासाठी, तसं लहान बाळांची NST तपासणीही केली जाते. तर त्या NST तपासणीत काही प्रॉब्लेम्स आले तरी देखील पेशंटला लवकर ॲडमिट व्हा म्हणून सांगितलं जातं. आता इकडे मी सांगू इच्छिते की 37 वीक्स कंप्लीट झाले असले तर आपण डिलिव्हरी कधीही करू शकतो. म्हणजे पेशंट्सना असं वाटतं की आमची डिलिव्हरीची भरले नाही, डिलिव्हरीची तारीख 30 ऑक्टोबर आहे आणि तुम्ही आजच कशी काय डिलिव्हरी करायचं म्हणताय, पण 37 वीक्स झालेले आहेत, त्यामुळे हे आत्ता डिलिव्हरी करायला काही हरकत नाही. त्याच व्यतिरिक्त बघा, फुल टर्म म्हणजे त्याचा अर्थ असा होत नाही की आपण डिलिव्हरीची तारीख गाठायला पाहिजे. फुल टर्मचा अर्थ असा होतो की 37 आठवडे म्हणजे 36 आठवड्यांपेक्षा आपण पुढे यायला पाहिजे. त्या अगोदर जर डिलिव्हरी झाली तर मात्र ती प्रीमॅच्युअर डिलिव्हरी, म्हणजे तुमची समजा डिसेंबरची तारीख आहे आणि आज डिलिव्हरी झाली तर आपण त्याला प्रीमॅच्युअर डिलिव्हरी असं म्हणू शकतो. म्हणजे शास्त्रानुसार 37 आठवडे हा कट ऑफ आहे. त्यामुळे पेशंट्सची जी गैरसमजूत आहे की दिलेल्या तारखेपेक्षा आधी, हे त्यांनी डोक्यातून काढलं पाहिजे आणि आपले जे जेन्युइन फॅक्टर्स आहेत ते लक्षात कन्सिडर करायला पाहिजे. म्हणजे ॲडमिट होण्यास सांगितलं असलं तर डेफिनेटली काहीतरी कारण म्हणून. हो, बरोबर आहे. तसंच आता पुढचं महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन म्हणजे पाण्याचे कॉम्प्लिकेशन्स, ऑलिगोहायड्रॉमिनोज आणि पॉलीहायड्रॉमिनोज, म्हणजे पाणी कमी असणे आणि पाणी जास्त असणे. बऱ्याचदा पेशंट काय म्हणतात, मी रोज नारळ पाणी पिते, मी रोज 4 बाटल्या पाणी पिते, तरी पण का बरं माझ्या बेबीला पाणी कमी पडलं. तर हे खूप कॉमन क्वेश्चन्स आहेत, पण आपण त्याची वैद्यकीय कारणं आणि त्याची मॅनेजमेंट थोडक्यात आपण बोलूया. आता जास्त पाणी असायची 2-3च कारणं आहेत. म्हणजे कधी वाढतं असेल आणि ती बेफाम वाढलेली शुगर असेल जी कंट्रोल्ड नसेल, जसं आपण मगाशी बोललो त्याला पीडरसन हायपोथेसिस म्हणतात. म्हणजे आईच्या अंगातली शुगर वाढली, प्लासेंटातली शुगर वाढली, ॲम्निओटिक फ्लुइडमधली शुगर वाढली, बाळाचा आकारही झपाट्यानं वाढू लागला आणि त्याच्याभोवतीचं पाणीही वाढायला लागलं. त्यामुळे हे पाण्याचं प्रमाण हे अशा केसेसमध्ये वाढतं. कधीकधी बाळामध्ये काही व्यंग असतं. आता आजकाल शास्त्र इतकं पुढं गेलं आहे की हे सगळं 4-5व्या महिन्यात हे आपल्याला कळतं. मात्र अगदी पूर्वी 10-20 वर्षांपूर्वी जेव्हा सोनोग्राफी इतकी प्रगत नव्हती तेव्हा बाळामध्ये व्यंग कधी असेल हे गेस कसं करायचं. जर बाळाभोवतीच्या पाण्याचं प्रमाण एकदम वाढलं तर त्याचा अर्थ बाळाला नेकचे किंवा हार्टचे किंवा तोंडाचे काही प्रॉब्लेम असू शकतात, पण हे आजकाल रेअर आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जर बाळाला आतमध्ये कुठलं इन्फेक्शन झालं असलं, स्पेशली टॉर्च इन्फेक्शन झाली असली तरी देखील बाळाभोवतीच्या पाण्याचं प्रमाण वाढू शकतं. कधीकधी ट्विन्स असतात, त्या ट्विन्समध्ये एका बाळाला काहीतरी व्यंग असतं, दुसरं बाळ छान असतं. जे छान बाळ आहे त्यासाठी प्रेग्नन्सी कंटिन्यू झालेली असते, मात्र ज्या बाळात व्यंग आहे त्या बाळाभोवतीच्या पाण्याचं प्रमाण वाढायला लागतं. त्यामुळे पॉलीहायड्रॉमिनोजची ही काही कारणं आहेत. जर तसा त्रास तुम्हाला होत असेल तर शक्यतो बेडरेस्ट घ्यायला सांगितली जाते, फार दगदग टाळा म्हणून सांगितलं जातं. सोनोग्राफी पुन्हा करून काही बाळात व्यंग वगैरे नाही ना ते कन्फर्म केलं जातं. रक्तातली शुगर मुख्य म्हणजे मोजली जाते. जर आपल्याला इन्सुलिन चालू असेल तर इन्सुलिनचा डोस वाढवायला सांगितलं जातं. त्याचबरोबर पाण्याचं प्रमाण बॉडीत वाढल्यावर युट्रसवर येणारं प्रेशर वाढतं, त्यामुळे अशा केसेसमध्ये थोडीशी प्रीमॅच्युअर डिलिव्हरी व्हायची शक्यता असते. तर तसं होऊ नये ह्यासाठी अशा केसेसमध्ये त्या प्रकारच्या गोळ्या आणि इंजेक्शनं देखील दिली जातात. आणि जसं मी म्हणाले तसं अगदी 7व्या महिन्यातच पाण्याचं प्रमाण इतकं वाढायला लागलं असलं तर मात्र इतक्या लवकर डिलिव्हरी करणंही शक्य होत नाही. मग ते थोडंसं दर 3-3 आठवड्यांनी पाणी काढून ते ॲम्निओ रिडक्शन ही प्रक्रिया केली जाते. आता ह्या उलट जे जास्त कॉमनली आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे ऑलिगोहायड्रॉमिनोज, म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी होणं. आता पाण्याचं प्रमाण कमी होणं याची सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आईचं वाढलेलं BP असतं. त्या महिलांमध्ये पाण्याचं प्रमाण कमी व्हायची शक्यताही थोडीशी जास्त राहते. बऱ्याचदा असं होतं की पेशंट 1-1.5 महिन्यांनी भेटायला येतात एकदम आणि सोनोग्राफीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी दिसल्याबरोबर म्हणजे आम्हाला BP बघायला लागत नाही, आम्ही ते ओळखतोच की ह्या महिलेचं BP गेल्या महिन्याभरात खूप वाढलेलं आहे, पायावर ही सूज आहे आणि पाण्याचं प्रमाणही कमी झालेलं आहे, इतकं ते कोरिलेशन आहे.
दुर्दैवाने बऱ्याचदा आजकाल BP नसून देखील महिलांमध्ये पाण्याचं प्रमाण कमी व्हायची बघायला मिळतं. त्याचं कारण समहाव आजच्या शास्त्राला समजलेलं नाही आहे. हे पोल्युशन म्हणा किंवा काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणा, स्ट्रेस म्हणा, आपलं बदललेली जीवनशैली किंवा बदललेला आहार, यामुळे देखील कदाचित आपल्याला माहीत नाही, अजून शास्त्राला त्याचा शोध लागलेला नाही आहे. मात्र पाणी कमी असण्याचं प्रमाण हे आजकाल थोडं जास्तच बघायला मिळतं आहे. तर पाणी कमी आहे म्हणून मग काय होतं असे पेशंट्स विचारतात. तर जसा मासा पाण्यात पोहत असतो तसं बाळ देखील त्या पाण्यामध्ये चांगलं राहत असतं. जे आईच्या अंगातलं ऑक्सिजन आहे किंवा आईच्या अंगातले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते त्या बाळाला त्या पाण्यातूनच मिळत असतात. त्यामुळे पाणी जर खूप कमी झालं तर बाळाला ह्या सगळ्या गोष्टींचा पुरवठा कमी व्हायला लागतो आणि मग बाळाला आतमध्ये त्रास होऊ शकतो. बाळाकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होऊ शकतो. कधीकधी काय होतं की 6व्या-7व्या महिन्यातच बाळाभोवतीच्या पाण्याचं प्रमाण खूप कमी होतं आणि मग बाळाला आतमध्ये हालचाल करणंही कठीण होतं. बाळ आतमध्ये कॉम्प्रेस व्हायला लागतं. तर त्यासाठी काही गोळ्या आहेत, इंजेक्शन आहेत, औषधं आहेत. कधीकधी पेशंट्सना मीठ कमी खा म्हणून सांगितलं जातं. कधीकधी पोटॅशियमयुक्त पदार्थ म्हणजे जसे शेंगदाणे किंवा खजूर, नारळ पाणी असं घ्या म्हणून सांगितलं जातं. मात्र आहारात फरक करून किंवा आईनं खूप जास्त पाणी पिऊन ते बाळाकडे पाणी जात नाही. बाळाभोवतीचं पाणी हे फार वेगळ्या प्रकारे बनलेलं असतं. त्यामुळे आई काय खातीये, काही खात नाही आहे, ह्याचा त्याच्यावर कोरिलेशन होत नाही. एक्झॅक्टली नाही. ओके. तर अगदी बरोबर तुम्ही सांगितलं. ह्याच्यामध्ये थोडंसं अजून मी ॲड ऑन करते की हे तुम्ही खाण्यापिण्याचं बोललात ते अगदी बरोबर होतं. पेशंट्स म्हणतात मी नारळ पाणी पिलं. हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की बाळाचं भोवतीचं जे पाणी आहे ते बेसिकली बाळाकडून आणि त्या प्लासेंटाकडूनच तयार होत असतं. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेले योग्य ते इंजेक्शन्स आणि हे घेणं अगदी महत्त्वाचं आहे. आता अनफॉर्च्युनेटली अजून एक कंडिशन अशी आहे की सडनली बाळाकडे जाणारा जो रक्तपुरवठा असतो कॉर्ड फ्लो, तो कधी कधी आपल्याला रिड्यूस्ड किंवा ॲब्सेंट किंवा अगदी क्वचित प्रसंगी रिव्हर्स देखील आपल्याला बघायला मिळतो. तर पेशंटला कळत नाही. ते काय म्हणतात, मग ते मॅडम वाढवा की ब्लड फ्लो. म्हणजे इथं आपल्याला त्यांना थोडंसं त्याचं गांभीर्य आपण सांगूया, त्याची थोडक्यात कारणं आणि तिथं कसं मॅनेजमेंट केलं पाहिजे. आता ह्यासाठीच 36व्या आठवड्यात डॉपलर सोनोग्राफी जी आहे, जी आपण प्रत्येक पेशंटची इकडे करतोच, तर ती करणं महत्त्वाचं आहे. कारण बाळाची हालचाल म्हणा किंवा बाळाचं वजन म्हणा किंवा बाळाचं किंवा इन जनरल पोटावरून तपासणं, स्टेथोस्कोपनी ठोके ऐकणं, ह्या थोड्याशा ग्रॉस तपासण्या झाल्या. अगदी सूक्ष्म तपासणी जर आपल्याला बाळाच्या वेलबिंगची करायची असेल तर त्यासाठी आपल्याला बघावं लागतं की बाळाकडे जाणारा ब्लड फ्लो हा व्यवस्थित आहे ना. आता आईकडून बाळाकडे जाणारा ब्लड फ्लो हा पल्सनी जात असतो. म्हणजे जसे आपले हृदयाचे ठोके असतात तसे बाळाचेही हृदयाचे ठोके असतात. त्यामुळे त्या ठोक्यांना मॅच होईल अशा पल्सेसमध्ये तो रक्तपुरवठा बाळाकडे जात असतो. बऱ्याचदा पेशंट्सना जास्त BP असतं, कधीकधी जास्त शुगर असते, कधीकधी बाळाभोवतीच्या पाण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं असतं आणि कधीकधी ह्यातलं काहीच नसतं. पण तरीही बाळाकडे जाणारा हा रक्तपुरवठा हा कमी व्हायला लागतो. तर असं जर असलं तर त्यासाठी काही गोळ्या असतात, त्या गोळ्या दिल्या जातात. मात्र कधीकधी हा रक्तपुरवठा हा इतका कमी झालेला असतो की हा ऑलमोस्ट आता थांबला आहे असं आपल्याला सोनोग्राफी सांगते. तर ह्या स्टेजला बघा, आपण जर असं म्हटलं की आता आपण अजून थांबूया कारण आपली तारीख 1 महिना लांब आहे, त्यामुळे अजून एक 15 दिवस कसं बसं काढूया. तर रक्तपुरवठा समजा आपल्या शरीरात कमी पडला तर आपल्याला हार्ट अटॅक येईल. त्याचप्रमाणे जर बाळाच्या अंगात जाणारा रक्तपुरवठा कमी झाला तरी देखील तो बाळाला त्रासदायक ठरू शकेल. त्यामुळे अशा केसेसमध्ये प्रीमॅच्युअर का होईना डिलिव्हरी करावी लागते. अशावेळी आम्ही पेशंट्सना सांगतो की भले तुमची लवकर डिलिव्हरी होती आहे, भले त्या बाळाला पुढे जाऊन NICU लागणार आहे, पण जिवंत सशक्त रडणारं बाळ हे जर आपल्या हातात आलं तर त्या बाळावर उपचार करून ते ठीक होईल. मात्र हा रक्तपुरवठा पूर्णपणे थांबून गेला, बाळ हे खूप डिस्ट्रेसमध्ये गेलं आणि मग धावपळ करून डिलिव्हरी केली तर कदाचित खूप उशीर झालेला असेल. त्यामुळे ह्या गोष्टी ह्या पेशंट्सनी लक्षात घ्यायला पाहिजेत की डॉपलर सोनोग्राफीमध्ये असे काही फाइंडिंग्स झाले की रिव्हर्स्ड एंडायस्टोलिक फ्लो किंवा रिड्यूस्ड एंडायस्टोलिक फ्लो, तर त्याला आपल्याला महत्त्व देऊन त्याप्रमाणे ट्रीटमेंट करायला पाहिजे. एक्झॅक्टली. ॲक्च्युली मॅडम आपण हे सगळे टॉपिक्स डिटेलमध्ये घेणारच आहोत पुढे, इंडिव्हिज्युअल हाय रिस्क ह्याच्यावरती. थोडक्यात वाइंडअप करत फक्त आता कोरोना हा मोठा विषय, त्यामुळे पोस्ट डिलिव्हरी आपण मदर आणि बेबी म्हणजे यांचं कसं आपण केअर घेऊया कोरोना काळात हे थोडंसं त्यांना आपण सांगू. आता सर्वप्रथम ॲडमिट होताना पेशंट बरोबर 1-2 रिस्पॉन्सिबल
बऱ्याचदा काय होतं की पेशंटची आई किंवा पेशंटच्या सासूबाई परगावी असतात आणि त्या येतात, मग त्यांच्याबरोबर अजून 1-2 लोकं येतात, थोडी गर्दी होते. आता काय झालं आहे जगभरात ॲडल्ट्समध्ये कोरोनाचं ट्रीटमेंट म्हणा ही थोडीशी स्टँडर्डाइज्ड होत आली आहे, मात्र निओनेट्समध्ये किंवा पिडियाट्रिक एज ग्रुपमध्ये ती झालेली नाही आहे. त्यामुळे हे आपल्या आणि आपल्या बाळाच्या भल्यासाठीच खूप क्राउडिंग आपण अवॉइड करायला पाहिजे. त्याबरोबर आपल्याकडे डिलिव्हरीनंतर भेटायला यायचा पण लोकांचा सोर्स खूप असतो. आम्हाला हॉस्पिटलमध्येही रूममध्ये असं चित्र बघायला मिळतं की 10-15 जणं निवांत बसून गप्पा मारतायत. हे इतर वेळी खूप छान वाटतं. त्या डिलिव्हरी झालेल्या महिलेलाही थोडंसं ते चेंज ऑफ एन्व्हायरमेंट होते. मात्र कोरोनाच्या काळात हे क्राउडिंग आपल्याला अंडर एनी केस पूर्णपणे थांबवायचं आहे. आता समजा आपली डिलिव्हरी जवळ आली आणि आपल्याला कोरोनाचे सिम्पटम्स यायला लागलेत, तर काळजी करायचं कारण नाही. प्रेग्नंट महिला ज्या आहेत ह्या यंग एज ग्रुपमधल्या आहेत, म्हणजे 40च्या किंवा 45च्या 50च्या आतल्याच महिला ह्या असतात. त्यामुळे जरी कोरोनाची लागण झाली तरी त्याच्यावर योग्य डायग्नोसिस आणि योग्य ट्रीटमेंटनी आपण व्यवस्थित त्याच्यावर मात करू शकतो. कोरोना झाला आहे आणि आता माझी डिलिव्हरी झाली आहे तर मग आता काय, तर अशा महिलांनी एक्सप्रेस करून बाळाला ब्रेस्ट फिडिंग देऊ शकतात. अशा महिलांना थोडंसं काही दिवस आयसोलेट केलं जातं, त्यांची नॉर्मल डिलिव्हरीही होऊ शकते. अगदी कोरोना मला झाला म्हणून बाळामध्ये व्यंग होत नाही निर्माण, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी देखील अशा केसेसमध्ये होत नाही. आत्ता म्हणायला लागलेत की आईला कोरोना झाला की तो आईच्या रक्तातनं बाळाला होतो, मात्र त्याचंही प्रमाण अजून कमी आहे, त्याच्यावर अजून शोध लागलेला नाही आहे. त्यामुळे सगळ्यात शहाणपणाचं हेच ठरेल की गरोदर मातेनं काळजी घेतली आहे, 9वा महिना जसा जसा जवळ आला आहे तसा बाहेर जायचं नाही आहे, मास्क घालायचं आहे, ओव्हर क्राउडिंग आपल्याला टाळायचं आहे, कारण नसताना घराबाहेर पडणं किंवा लोकांना बोलवणं, डोहा जेवणाचे कार्यक्रम वगैरे हे सगळे आपल्याला अवॉइड करायचे आहेत. आणि त्या उपर जर कोरोनाचे सिम्पटम्स आले तर अगदी पटकन टेस्ट करून त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यावर उपचार घ्यायचे आहेत. एक्झॅक्टली, बरोबर आहे. आता थोडक्यात आपण पेशंट्सना सगळी बऱ्यापैकी तिमाहीतली माहिती दिलेलीच आहे. आपले यूट्यूब चॅनलवरती पण आपण अपलोड केलेलेच आहेत. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी ते बघू शकता. फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर, थर्ड ट्रायमेस्टर आणि गरोदरपणातील विशेष सगळे लक्षणं आणि काळजी घेणं हे सुद्धा आपण यूट्यूबवर अपलोड केलेलं आहे. तर आपणा सगळ्यांनी ते जरूर बघा. आणि आज आपल्याला ह्या आमच्या लाईव्ह सेशनमधून चांगली माहिती मिळाली असेल ही अपेक्षा. धन्यवाद. उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्री उत्सव आणि दसऱ्याच्या आमच्या सगळ्यांकडून आपल्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.